हॅलो, गुड मॉर्निंग. संडेची सुरुवात झाली. आमची अधीरा आईस्क्रीम सँडविच खातीये आणि आम्हाला तिला कंपनी देते. मग ह्या दोघींना इकडे रमवत ठेवून आम्ही दोघे निघालो बीचवर, कारण आज होता संडे आणि त्यात 8 दिवस धीरज नसल्यामुळे आम्हाला ती कसर काढायची ती खाण्यापिण्याची. मग आम्ही बीचवर आलो. पहिल्यांदा तर मला गोळा खाण्याची खूप इच्छा झालेली, म्हणून आम्ही इकडे मस्त गोळा घेतला आणि धीरज इकडे काहीतरी चिप्स आणि ॲपी घेत होता, बिकॉज त्याला गोळा नको होता. आणि त्याने मला तशी कंपनी दिली आणि आम्ही इकडे थोड्या वेळासाठी बसलेलो बीचवर जाऊन वर्सोलीमध्ये. त्याच्यानंतर आमचा थोडासा प्लॅन होता वेगळा. धीरजने मूवीचं तिकीट घेतलं होते. धुरंधर बघायचं होतं आम्हाला. ॲज युजल माझा फेवरेट संजू बाबा आहे त्याच्यामध्ये. खास त्याच्यासाठी मी मूवी बघायला गेली होती. मूवी एकदम मस्त आणि छान होता, पण मला थोडीशी झोप आली होती, भूकही खूप लागली होती. मग नंतर आम्ही घरी आलो, मस्त दम बिर्याणी बनवली मी, कारण ती धीरजला खायची होती बरेच दिवसापासून आणि बरेच दिवस मीही बनवली नव्हती. माझा मूडही होता. मग रात्री खूप लेट आलो आम्ही तसं, पण ती बनवली. त्याच्यानंतर असं संपला आमचा दिवस. सेकंड डेला मॉर्निंगला आम्ही निघालो का असं जाण्यासाठी. मला लागली होती भूक. मी घरी नाश्ता नव्हता केला, म्हणून आम्ही पहिल्यांदा नाश्ता केला. पहिल्यांदा त्यात चहा घेतला आमच्या फेवरेट जागेवरती. त्यानंतर इडली सांबार मी घेतला. धीरजने मिसळ घेतली आणि आम्ही मस्त नाश्ता करून धीरजने मला क्लासला सोडला. आज होती माझी क्लासमध्ये फायनल एक्झाम, तर ही असं सेटअप केला होता आमचा. आणि मग आमची ऑनलाईन एक्झाम होती मोबाईलवरती. ही एक्झाम झाली. ॲज युजल सगळीकडे पॉलिटिक्स. ही आमची प्राची आहे, माझी फ्रेंड. पॉलिटिक्स तर सगळीकडेच चालतं, तसं इथेही थोडंसं मला आज मिळालं बघायला. आणि आमच्या फ्रेंड जायचे दिवस असल्यामुळे आम्ही त्याला बाय करत होतो. रात्री आम्ही मस्त भेळ खात बीचवर बसलेलो. त्यानंतर आत्याला घेऊन आम्ही बीचवर गेलेलो. आधीला भेळ नाही दिली, बिकॉज सगळी खराब करून टाकते, तर तिला चिप्स घेतले होते आधी आणि अमायराला. मग त्या दोघींनी मस्त इकडे बीचवर एन्जॉय केलं. आधी वाटायचं सेकंड चान्स खूप घाईत घेतला, पण आता हे असं दृश्य बघितल्यावर असं वाटतं की नाही, जो निर्णय घेतला तो योग्य होता. जो होत आहे भले केले होत आहे. आणि या दोघी कशा सोबत वाढतायत ते समजतच नाही, बिकॉज अमायरा तिला काही गोष्टी शिकवते, आधी तिला काही गोष्टी शिकवते आणि मला खूप कमी त्यांना काही शिकवावं लागतं, बिकॉज त्याच मला बरेचसे लेसन्स देत असतात. आणि इकडे आदू खेळतीये, पण अमायरा पोज देताना पण तिच्या आदूकडे पूर्ण लक्ष आहे की ती कुठे बसतीये वगैरे. तर त्या दोघी म्हणजे खूप छान काळजी घेतात. नंतर आम्ही इकडे थोडासा एकमेकींचे सेल्फी क्लिक करा. इकडे आदू छान तिची मज्जा